ज्याने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे। कधी कोणी विचार केला होता काय की कधीतरी महाराष्ट्र वेडा होईल आणि अखेर झाला याच महाराष्ट्रातील तरुणांच्यामुळे। द फोक आख्यान, काव्य मैफिल, शंभूगाथा, बासरी, ढोलकी, तुतारी, तबला आणि संबळाचा नाद या महाराष्ट्राला लागला, तेही या पोरांच्यामुळे। कोण कुठला मराठी पोरगा शंभूगाथा ऐकवतो आणि जगाच्या पाठीवरती राज्य करतो, त्या अभिमुंडेच्या ज्ञानानं महाराष्ट्राला वेडं केलं। हातात संबळ घेऊन मिशीवरती पीळ देऊन उतरले एक पोरग शंभूगर्जना ऐकवायला महाराष्ट्राला आणि राज्य केलं महाराष्ट्राच्या मनावरती या अभिजित जाधवने। आणि ज्याच्या गाण्याच्या ठेक्यावरती संबंध महाराष्ट्र नाचला तो एक नाचवणारा गाथाकार अमू जाधव, याचं वेड लागलं महाराष्ट्राला, म्हणून महाराष्ट्र वेडा झाला। ज्या महाराष्ट्राला आत्माराम तुकाराम भिडेंचं एकेकाळी वेड लागलं होतं, त्या महाराष्ट्राला या इवल्याशा रायटर, कंपोजर, गायिका अशा ऑलराऊंडर राधिका भिडेचं वेड लागलं, म्हणून महाराष्ट्र वेडा झाला। कवितेच्या जगात शांत झालेल्या महाराष्ट्रात अचानक एक पोरगा आला आणि पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा गुणगुणला। तर एक जण एवढंच माझं ऐकशील का, फक्त थोडा वेळ थांबशील का, हे गुणगुणला। तर एक जण ज्याला सगळं छान 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 वाटू लागले ते गुणगुणला। तर एकाने तिच्यासाठी कविताच केली, गुलाब, चाफा, अत्तर बित्तर, तुझ्या पुढे तर काहीच नाही। मग पुन्हा व्हायचं तेच झालं। समुद्राला नकारणारा अविनाश काठोटे, काळाने किती शिशीर सोसलाय याची आठवण करून देणारा सारंग पांपटवार, ज्याला सगळं छान 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 वाटतो तो नैनेश तांबे, आणि तिला तुझ्या पुढे तर काहीच नाही म्हणणारा अपूर्व राजपूत, या वेड्या कवींच्या अक्षर अक्षरने महाराष्ट्राला वेड लावलं आणि महाराष्ट्र वेडा झाला। तो शेताच्या बांधावर बसून कधी काळी गाणं गात मंत्रमुग्ध करायचा सगळ्यांना। आज फोक आख्यान सारख्या एका चळवळीच्या माध्यमातून त्याने महाराष्ट्राला वेड लावलं, तो ऋषिकेश रिकामी आज रिकामा नाही, हा महाराष्ट्राच्या प्रेमाने भरून गेलाय। याच्या मागे पण महाराष्ट्र वेडा झाला। पुष्पाच्या पाठीमागे वेड्या होणाऱ्या या देशात संगीत देवबाभळीचं वेड लागलं। जाती धर्मावरून राजकारण चालणाऱ्या या जमान्यात निर्भीडपणे बोलणारा सखाराम भाईंदर पुन्हा एकदा जागा झाला। सरकारच्या विरोधात बोलायचं नाही असं म्हणून कधी काळी मूग गिळून गप्प बसणाऱ्या या जनतेमध्ये रविराज साबळेसारखा एक मुलगा उठून उभा राहिला आणि बोलण्याचं सामर्थ्य जनतेला दाखवून दिलं। आणि जिथे कधी कोणी सरपंचाला विचारत पण नव्हतं, त्या अवस्थेत या काळात सरपंच काय करू शकतो हे या मंगेश साबळेने दाखवून दिलं। 2025ने खूप काही दिले हो, नावं बरीच आहेत, कलाकार खूप आहेत, रिअल हिरो खूप आहेत, सर्वांनी वेड लावलं महाराष्ट्राला। या महाराष्ट्राला विनंती करते, अजून उरलं असेल वेडं व्हायचं तर आत्ताच होऊन घ्या। ही पिढी, नवा इतिहास घडवणारी पिढी महाराष्ट्राला लाभलेली आहे। म्हणून तर मी नेहमी म्हणते, ज्याने महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखरच महान असला पाहिजे।